बातमी त्र्यंबकेश्वरमधून. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी गोंधळ घातला. मूक दर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यानं हा वाद झाला. सुरक्षा रक्षकांसोबत भाविकांनी वाद घातला. वाद घालणाऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी चांगलाच चोप दिला. सलग सुट्ट्यांमुळे मंदिरामध्ये मोठी गर्दी आहे आणि या गर्दीमुळे हा वादाचा प्रसंग होता. उत्तर दरवाजा मुख्य महाद्वार खोलण्यासाठी खूप आग्रह धरला आणि त्याच्यातले काही भाविक जे आहेत ते कर्मचाऱ्यांशी वाद घालून दरवाजाला लाथा मारून दरवाजा लुटून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तिथे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घेराव घालून त्यांना म्हणजे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आतमध्ये कॉल दिल्यानंतर आमचा संपूर्ण सिक्युरिटी स्टाफ आणि आमचे कर्मचारी त्या ठिकाणी गेले. गर्दी पांगवली त्या ठिकाणी, परंतु काही भाविक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांचे हातपाय जोडून सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही लाईनमध्ये जा, तुमचं 2 ते 2.5 तासामध्ये दर्शन होईल. परंतु त्याच्यातले काही भाविक हे उद्विग्न होऊन आणि त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. आमच्या MSFच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यावर चप्पल मारली